देशाची, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज. श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड इथं जागतिक आव्हानं आणि वैज्ञानिक उपाय या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न. फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड मधील विज्ञान विभाग आणि विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील सिद्धवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी विज्ञान दिनानिमित्त ग्लोबल चॅलेंजेस अँड सायंटिफिक सोल्युशन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या शैक्षणिक परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांनी आपला सहभाग नोंदवला. परिषद आयोजन करण्यासाठी कन्व्हेनर म्हणून प्राध्यापक डॉक्टर योगेश दुबाले तसेच कोऑर्डिनेटर म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुजित जाधव यांनी काम पाहिलं. सकाळी आयोजक समितीच्या प्रार्थना आणि स्वागत गीताने या ऑनलाईन परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील मेरीलँड येथील AYR स्टुडिओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक A. श्रीनिवासन राव, रिचमंड अमेरिका येथील श्री प्रकाश राव, घाना येथील क्वामे नक्रुमाह विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर डिक्सन ॲडम उपस्थित होते. तसेच ग्रीसच्या शिक्षण, धार्मिक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या स्टेम प्रशिक्षक आणि संशोधक डॉक्टर रानिया लॅम्पो, विशाखापट्टणमच्या आंध्र विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक B. मुनिस्वामी आणि हैदराबादच्या SSRD आणि सिद्धवी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नागाबाबू अब्बाराजू यांनी प्रमुख अतिथी म्हणून सहभाग नोंदवला. सन्मान्य अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील NCERTचे डॉक्टर बीर अभिमन्यू कुमार, पुण्याच्या सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर पवनजित कौर, विजयवाडा येथील मेरीस स्टेला कॉलेजच्या डॉक्टर N. भारत ज्योती हे उपस्थित होते. सिद्धवी पब्लिकेशन हाऊस अँड IJSEAM यांनी या परिषदेचं पब्लिशिंग पार्टनर म्हणून काम पाहिलं. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय दीक्षित यांनी कॉन्फरन्स घेण्यामागचे उद्दिष्ट सांगितलं आणि बारामती येथील TC महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राध्यापिका डॉक्टर योगिनी मुळे यांनी बीजभाषण दिलं. वनस्पतीशास्त्र विभागाचे श्री PM मोरे यांनी उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन केल्यानंतर डॉक्टर पवनजित कौर यांचे आमंत्रित व्याख्यान पार पडलं. TC महाविद्यालय बारामतीचे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर VC काकडे यांचे आमंत्रित व्याख्यान झालं. त्यानंतर दुपारी ग्रीसच्या डॉक्टर रानिया लॅम्पो यांचं विशेष आंतरराष्ट्रीय भाषण झालं. या परिषदेमध्ये एकूण देशभरातील सुमारे 90 संशोधकांनी आपला सहभाग नोंदवला, तर 50 पेक्षा अधिक संशोधन पत्रिका प्रकाशित झाल्या. महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी सिद्धवी फाउंडेशनच्या सहकार्याने यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं. त्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन मान्य श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्था पदाधिकारी हेमंत रानडे, मान्य ॲडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय दीक्षित यांनी अभिनंदन केलं. रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर प्रदीप महालदार यांनी परिषदेला उपस्थित राहून योगदान दिलेल्या सर्व अतिथी, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने या ज्ञानवर्धक आणि अत्यंत यशस्वी आंतरराष्ट्रीय परिषदेची अधिकृत सांगता झाली. भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर, धुळदेव.